आज पार्टी करायला आलो आणि इकडे आमचं सर्व मटेरियल तयार झालं आणि तेलच आणायचं भुललो ना. थांबा, असं मंदातून नाही, सर्व आधीपासून सांगतो. तो विषय असा झाला की आमच्या मित्राचा आला फोन दुपारी की आज लय दिवसाचा पार्टीचा मेळ नाही लावला म्हणे, तर पार्टी करायची आहे म्हणे आपल्याला. तर मग तुमचा भाऊ 0 मिनिटात तर तयार झाला, डायरेक्ट पोळ्या घेऊन हजर. मसाले घेऊन घेतले मस्त पुरे एकदम जोरदार. आणि कसं आहे, खायचा लाड आपल्याला काही जमत नाही भाऊ. आणि आमचे पिलॅन्टू घेऊन डायरेक्ट मग रवाना झालो वावरात जायले. आणि ते कसं आहे, हॉटेलपेक्षा विदर्भातल्या वावरातल्या जेवणाची मजाच वेगळी आहे. मधात काही विदर्भाचे जंगली समृद्धी महामार्ग लागले, जीव धोक्यात घेऊन ते कसे मसे पार केले. आणि आमच्या गळ्याला म्हटलं, बाबा आरामशीर घे या डबाऱ्यातून, नाही तर आपली पार्टी याच गटारात करा लागेल आपल्याला. त्यानंतर मोठ्या मोठ्या नदीतल्या लाटा पार केल्या. आता तुम्हीच सांगा, एका पार्टीसाठी किती अडथळे आम्हाला पार करा लागू राहिले. मग कुठे आमची पार्टी होणार आहे? मग कुठे आपल्या वावरात पोहोचलो, त्या आल्यावर आपली पुरी फौज भिडून टाकली इटा जमा करायला. मग आपण बी भिडलो इंधन जमा करायला. त्यानंतर डायरेक्ट आलो विहिरीवर. कसा हिरवीगार झाड, विदर्भाचा नादच नाही करायचा. बस म्हटलं बाबा, व्हिडिओच्या नादात आपलं कांड होऊन जाईल, पाय घसरला तर. चला म्हटलं पाणी काढून घेऊ आधी. घेतलं एक एक बकेट काढून पाणी. आणि हे असं विदर्भाच्या फ्रीजचं पाणी प्यायची मजाच वेगळी आहे. बाहेरून पूर्ण पोंद्री गुंडाळलेली असते, कॅनले नाही तर बॉटलले, थंडगार पाणी एकदम खतरनाक. आणि त्याला केला मॅन आमच्या आतंकवाद्याने असा न्याचा जुगाड. आणि पोट्यो, चला आता आजच्यासाठी एवढंच. याच्या पुढे खतरनाक वाले सीन हे सर्व पुढच्या पार्ट मध्ये दाखवतो. तोपर्यंत लोक तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. करा रे बाबा फॉलो, उद्याच टाकतो पार्ट दुसरा.